दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, रोज सकाळी तुमची सुरुवात सोशल मीडियाच्या दर्शनाने होते आहे का? किंवा मग आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सोशल मीडियावर अपलोड करू वाटते आहे का? किंवा फोनमध्ये आलेलं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला तपासायची इच्छा होते आहे का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर निश्चितच आजचा विषय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा आहे. आणि आजचा विषय आहे सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अनुपमा गडकरी मॅडम यांना. नमस्कार मॅडम, स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅडमबद्दल सांगायचं तर मॅडम वरिष्ठ समुपदेशक, सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट आहेत. गेल्या 30 वर्षापासून त्या मानसिक आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि नागपूरमधील सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलिंग सेंटरच्या त्या संस्थापक आहेत. तर मॅडम, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की सोशल मीडियाचं जाळं अतिशय विस्तृत पसरलेलं आहे, पण नेमकं सोशल मीडिया म्हणजे आमच्या दर्शकांना सांगा की काय असतं आणि याचे काय काय प्रकार असतात. बरोबर आहे. सोशल मीडिया हा शब्द जरी आपण आज अनेकदा सहजपणे वापरत असलो तरी आपण थोडंसं त्याला समजून घेऊया की नक्की सोशल मीडिया म्हणजे काय. हो. आणि ह्याची नेमकी सुरुवातही कशी झाली आणि त्याचा मग मानसिक आरोग्याशी काय संबंध आहे याची चर्चा आपण करूया. असं असतं की सोशल मीडियाचे अनेक प्रकार असतात आणि याच्यामध्ये जसा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असतो तो असतो नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग. म्हणजे अनेकदा आपण फेसबुक ही ऐकलेलं असतं, लिंक्डइन ऐकलेलं असतं. तर याच्यामध्ये जो उद्देश आहे की नाही तो नेटवर्किंगचा आहे. आणि सर्वसाधारणपणे जर सोशल मीडियाला डिफाईन करायचं ठरवलं तर कोणताही संवाद जो इंटरनेटद्वारा होतो, टेक्नॉलॉजीद्वारा होतो, त्याला आपण सोशल मीडिया असं म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी बरेचदा ॲपची मदत घेतली जाते. जसं मी आता उल्लेख केला की सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असतात, तो एक प्रकार झाला. मग आहे मायक्रो ब्लॉगिंग. मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे काय की आपण खूप मोठा मेसेज नाही देत, आपण छोटासा एक मेसेज देतो. तर हे जे मायक्रो ब्लॉगिंग आहे ह्याचं एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पूर्वीचं ट्विटर आणि आताचं जे एक्स हे जे साईट आहे यात आपण फक्त छोटेसे काही मेसेजेस म्हणा, व्हिडिओ म्हणा टाकू शकतो. आणि मग एक लॉंग टर्म ब्लॉगिंग असतं ज्यावर तुम्ही अनेक तऱ्हेने स्वतःला व्यक्त करू शकता, लेख लिहू शकता, वेगवेगळ्या विषयांवरचे ब्लॉग्स लिहू शकता. आणि मग आपल्या सगळ्यांचे आवडते जे आहेत फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग करण्याच्या साईट्स जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम खूपच पॉप्युलर या साईट्स आहेत. या साईट्स पण आपल्या याच्यामध्ये येतात सोशल मीडियामध्ये. आणि मेसेजिंगसाठी वापरणारं व्हॉट्सॲप जे आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे तेही सोशल मीडियाच्या याच्यात येतं. अनेक कम्युनिटी फोरम्सही असतात ज्यात हजारो लोक एका वेळी व्यक्त होत असतात. तर हे असा सोशल मीडिया शब्द एक असला तरी याच्यामध्ये हे वेगवेगळे सगळे प्रकार आहेत. आणि कोणताही संवाद, कोणतंही कम्युनिकेशन, कोणती नवीन गोष्ट आपण क्रिएट केली तर मग ते सगळं या सोशल मीडिया या भागामध्ये येतं. बरोबर आहे. नेमकी याची सुरुवात कशी झाली मॅडम? कारण आता आपण 10 वर्षापूर्वी जर बघितलं तर आपण जर अशा फोटोज किंवा मग अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात नियमित घडत असतात त्या जर अपलोड केल्या असत्या कुठेतरी तर ते हसण्याचं कारण झालं असतं. पण आता तर ही लाईफस्टाईलच झाली आहे. बरोबर. तर याबद्दल काय सांगाल? हो, जरी हा आपल्या आयुष्यामध्ये आजकाल आलेला असला, 10 वर्षात आलेला असला तरी तशी टेक्निकली सोशल मीडियाची सुरुवात 1970 पासून झाली. त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की पहिल्यांदा आपण ईमेल्स हा शब्द ऐकला. त्याच्या आधी पर्यंत आपलं कम्युनिकेशन हे पत्र पाठवणं, लिहिणं या भागात होतं. आणि मग नंतर ते ईमेलच्या स्वरूपामध्ये व्हायला लागलं. 70 ते 80 यात काही फार बदल नाही झाला. एकूणातच बदलाचा वेग त्यावेळेला फारच कमी होता ना. जसं आता दर दुसऱ्या दिवशी काहीतरी आपल्याला बदल दिसतो तसं काही त्या कालखंडामध्ये नव्हतं. 80 नंतर मात्र याचा वेग आणि प्रसार खूप व्हायला लागला. कारण मी पत्र लिहीन तर एका व्यक्तीला लिहीन त्यासाठी मला लागणारा वेळ आणि मी 100 व्यक्तींना मेल एका क्लिकवर पाठवू शकले. मग त्याचा प्रसार भरभर व्हायला लागला. आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा खूप मोठा प्रसार 2000 सालानंतर आपल्याला दिसतो आहे. आणि कोविड काळामध्ये हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग अगदी सहजपणे बनून गेला. मला असं वाटतं कोरोनामध्ये याचं प्रमाण अतिशय वाढलं या सोशल मीडियाचं. बरोबर. ते इतकं वाढलं आहे ना की एक सर्वेक्षण आपल्याला दाखवतं की भारतामध्ये
सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 तास प्रत्येक व्यक्ती सोशल मीडिया वापरते आणि मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये याचं प्रमाण या वेळापेक्षाही जास्त आहे. नेमकं मॅडम या सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, म्हणजे मानसिक आरोग्य म्हणू दे, शारीरिक आरोग्य म्हणू दे? बरोबर. आता इथे ना आपण थोडंसं पहिले हे समजून घेऊया की नेमकं आपलं मानसिक आरोग्य म्हणजे काय. बरेचदा आपण शब्द ऐकतो मेंटल वेलबिंग, मेंटल हेल्थ किंवा मेंटल इलनेसेस, आणि खरं तर ना हे शब्द घाबरवतात आपल्याला, कारण हे आपल्या परिचयाचे नसतात. तर त्यामुळे आपण लक्षात घेऊया की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मानसिक आरोग्याची अशी व्याख्या केली आहे की तुम्हाला आजार नाही म्हणजे तुम्ही आरोग्यपूर्ण आहात असं नाही. बरं. तुम्हाला आजार नसणं हे तुम्ही सुदृढ असण्याचा एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर तुम्ही व्यक्ती म्हणून किती कार्यक्षम आहात, तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनातला ताणतणाव किती सहन करू शकता, आपल्याला रोज येणारे प्रॉब्लेम्स तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता, तुमच्या क्षमतांचा वापर तुम्ही करू शकता का, आणि तुम्ही आपल्या आजूबाजूच्या समाजाला काय देता, तुम्ही त्याला काय कॉन्ट्रीब्यूट करता, हे सगळं मिळून आपली मानसिक सुदृढता बनते. आणि आपली मानसिक सुदृढता हे आपलं मानसिक आरोग्य आहे. म्हणजे मानसिक आरोग्याचा जर खूप छोटासा अर्थ लावला की मला कोणताही मानसिक आजार नाही म्हणजे मी मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहे, तर तो काही बरोबर नाही. आणि आपल्या मानसिक आरोग्याला हे ताण सहन करणे, नवीन क्षमता निर्माण करणे, लर्निंग, आपल्या आजूबाजूच्या समाजाला कॉन्ट्रीब्युशन असणे, आपलं आपण समाजातील एक सक्रिय व्यक्ती असणं, असे अनेक आयाम आहेत. आणि या आयामांमुळेच मानसिक आयुष्य आजकालच्या काळात खूप महत्त्वाचं झालंय. मानसिक सुदृढता ही खूप महत्त्वाची झालेली आहे. आता आपण अलीकडे बघतो मॅडम सोशल मीडियाचा इतका अतिवापर होतोय, त्यामुळे त्याचा निश्चितच मानसिक आरोग्यावर हा म्हणजे परिणाम होतोच आहे. मग अशा केसमध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काय नेमक्या उपाययोजना करायला हव्या? राईट. आपण थोडंसं इथे असं बघूया की मानसिक आरोग्याची जशी मी व्याख्या सांगितली, सुदृढता, आणि मग त्याचा आणि सोशल मीडियाचा एकमेकांशी काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे. तर आता या सुदृढतेच्या व्याख्येमध्ये आपण जे आयाम बघितले ना की मला माझे ताणतणाव सहन झाले पाहिजेत, मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत, इथून ना सुरुवात होते की सोशल मीडिया आपल्या मानसिक आरोग्याला कसं प्रभावित करणार आहे. आम्ही मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो की कोणतीही गोष्ट वापरण्याचे, कोणतीही सर्व्हिस वापरण्याचे ना 3 आयाम आहेत. की माझा उद्देश काय आहे, मी जी वस्तू वापरते, मी जी सेवा वापरते, ती वापरण्यामागे माझा उद्देश काय आहे, त्यातनं मला काय मिळतं, आणि त्यातनं पॉझिटिव्ह भावनांची निर्मिती होते का. तर आता सोशल मीडियाकडे जर आपण गेलो ना, तर जर त्याचा उद्देश आपल्या लक्षात असेल की मी हे एंटरटेनमेंटसाठी वापरते, आता कोरोना काळापासून आपण शिकण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाचा वापर करतो आहोत. मग मी हे शिकण्यासाठी वापरते का, मग शिकण्यासाठी मी वापरत असेल तर तो एक चांगला उपयोग आहे, त्याला आपण यूज असं म्हणू शकतो. आणि मी जर एंटरटेनमेंटसाठी वापरते तरी तो चांगला उद्देश आहे, मी काही नवीन निर्मितीसाठी वापरते आहे तरी तो चांगला उद्देश आहे. पण ज्या वेळेला ना हे तिन्ही आयाम चुकतात, म्हणजे मला काही करायचं नाहीये, मला काय, माझा काही उद्देश नाहीये, पण मी बसल्या बसल्या फोन घेतला आणि मग तो किती वेळ झाला मला काही कळलंच नाही, तो 1 तास मी बघतच राहिले. मग तिथे आपण त्या मिसयूजकडे जातो. म्हणजे उद्देश असला की तो यूज असतो. आपलं नियंत्रण असलं, म्हणजे मला वाटलं आता बंद करायचा आहे फोन आणि मी बंद करू शकले, मग तो नियंत्रित वापर आहे आणि तो एक चांगला वापर आहे. आणि त्याचे अनेक चांगले उपयोग पण आहेत. त्याच्यामुळे त्याचा उद्देश, त्याच्यावरती माझं असणारं नियंत्रण आणि त्यातनं होणारी पॉझिटिव्ह इमोशन्सची निर्मिती. मी 1 तास काही काम केलं आणि मला खूप बरं वाटलं, मला कॉन्फिडन्स आला, तर मग ती एक पॉझिटिव्ह भावना माझ्या मनात निर्माण झाली. हे जर कमी होत असेल मग तो मिसयूज झाला. मग असं झालं की माझ्यावरती कंपल्शन आलेलं आहे, मी उगीचच वेळ घालवण्यासाठी याचा वापर करते आहे. आणि मग यातली पुढची जी स्टेज असते, जी आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रॉब्लेमॅटिक असते, ती असते ॲडिक्शनची, की मग तिथे आपल्याला सोशल मीडियाचं व्यसन जडतं.
मग आपण व्यसन कधी म्हणू शकतो? आपण व्यसन म्हणू की मला काहीही उद्देश नाही, माझी खूप महत्त्वाची कामं पेंडिंग आहेत, मला ऑफिसचं काम आहे, मला काही वाचन करायचं आहे, मला माझ्या कुटुंबातल्या लोकांबरोबर वेळ घालवायचा आहे, पण मी हे काहीही करत नाही आणि मी फक्त सोशल मीडिया बघत राहते. मी फोन स्क्रोल करेन, मग फोन स्क्रोल करून कंटाळा आला की मी लॅपटॉप उघडीन, मग त्याच्यावर जाऊन बसेन, मग तिथेही मी तेच पाहीन. माझी सगळी महत्त्वाची कामं मला जाणवतात पण मी ती करू नाही शकत. मी सोशल मीडियाचा विचार करते पण मी त्या विचारातनं बाहेर नाही येऊ शकत. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग त्या सोशल मीडियाचं ॲडिक्शन झालेलं आहे त्या व्यक्तीला, असं आपण साधारणपणे त्यावेळेला म्हणू शकतो. म्हणजे आपण पाहिलं की एक यूज असतो जिथे आपला उद्देश असतो, आपलं नियंत्रण असतं आणि पॉझिटिव्ह सकारात्मक भावनांची निर्मिती असते. एक मिसयूज असतो जिथे थोडा थोडा उद्देश कमी होतो, थोडंसं एंटरटेनमेंटकडे जास्त कल होतो आणि एक ॲडिक्शन होतं जिथे आपलं नियंत्रण पूर्णपणे नाहीसं होतं आणि मग आपले जे कामं आहेत त्यावर, नातेसंबंध आहेत त्यावर सोशल मीडियाचीच हुकूमत चालते. तर मॅडम नेमका रिलेशनशिपवर या सोशल मीडियाचा काय परिणाम होतो? हो, मानसिक आरोग्याचा ना रिलेशनशिप म्हणजे आपले नातेसंबंध आपण कसे बनवतो, ते कसे टिकवतो किंवा त्यातनं आपल्याला आनंद किती मिळतो याच्याशी खूप जवळचा संबंध असतो. आणि इथे नेमकं काय होतं ना, सोशल मीडियाचा खूप जास्त परिणाम अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसायला लागलेला आहे नातेसंबंधांवर. नातेसंबंधांचा पाया कोणता आहे? 2 पाये आहेत त्याला, की एक आपण त्या नातेसंबंधाला किती वेळ देतो, आपण त्यात किती इन्व्हेस्टेड आहोत, आपण त्या व्यक्तीबरोबर किती संवाद साधतो, किती अटॅच्ड आहोत, आणि दुसरा असतो त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. आता कोणतंही नातं काही परफेक्ट नसतं, त्यामुळे त्या रिलेशनशिपमध्ये डिफिकल्टीज येणारच. आणि इथेच ना नेमका सोशल मीडियामुळे बऱ्याचशा आपल्याला संभ्रमावस्था दिसते, कन्फ्युजन दिसतं. यंग मुलं मुली काय करतात की ते रील पाहतात किंवा ते सोशल मीडियावर कोणाची मुलाखत ऐकतात आणि त्यांच्या नातेसंबंधाबद्दलच्या कल्पनाच तिथून सेट होतात. की रिलेशनशिप म्हणजे काय, त्यात कसं असतं, एखाद्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे. सोशल मीडियाच्या आधीच्या काळात या कल्पना, या संकल्पना आपल्या आधीच्या पिढीकडनं यायच्या, त्या आजूबाजूच्या वातावरणातनं यायच्या, त्यामुळे त्या बऱ्याचशा सत्य आणि सत्यावर आधारित असायच्या. पण आता मात्र काय होतं की आपण कोणतं तरी रील पाहतो आणि मग त्यातनं काहीतरी आयडियाज बनवल्या जातात. हा सगळ्यात मोठा एक समस्येचा भाग आहे की सत्यापासून दूर नेणारं कॉन्टेंट असतं ते त्या मुलींच्या समोर असतं. त्यांच्या अपेक्षा खऱ्या जगापेक्षा आभासी जगाकडनं येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांमध्ये खूप तणाव निर्माण होतो. बरोबर आहे. बरं, दुसरीकडे काय दिसतं की वेळ इतका खातो ना सोशल मीडिया की रिलेशनशिपकडे द्यायला वेळच नसतो. माझ्याकडे अनेक कुटुंब, अनेक स्त्रिया अशी समस्या घेऊन येतात की कामावरनं घरी आल्यानंतर सुद्धा माझे पती काय किंवा मी काय, बरेचदा आम्हाला काम करावं लागतं किंवा मग आमच्या एंटरटेनमेंटसाठी आम्ही परत आमच्या फोनवर जात असतो. त्यामुळे अलीकडे आमच्यामध्ये तो संवाद कमी किंवा ते शेअरिंग असं काही होतच नाही. मॅडम, आपण याबद्दल चर्चा करू. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत अनुपमा गडकरी मॅडम. मॅडम, आपण सोशल मीडिया आणि रिलेशनशिप याबद्दल बोलत होतो, काय सांगा? बरोबर. जसं मी मगाशी म्हटलं ना की सोशल मीडिया हा आपला रिलेशनशिपचा वेळ खातो आहे आणि त्यामुळे नातेसंबंधासाठी देण्याचा वेळ कमी होतो आहे. आपल्या आयडिया, आपले दृष्टिकोन हे सोशल मीडियाला पाहून तयार होत आहेत, हा एक प्रॉब्लेमचा भाग आहे. त्याचप्रमाणे अतिशय जास्त कंपॅरिझन, म्हणजे ते जे एक रील असतं ना, ते रील त्या व्यक्तीने तयार केलेलं असतं 30 सेकंदाचं, 1 मिनिटाचं, त्याला पाहून अनेक तरुण तरुणींना असं वाटायला लागतं की नातेसंबंध असेच असतात आणि मग मी किती दुःखी आहे, माझ्या नात्यामध्ये तर ही एक्साइटमेंटच नाही, माझ्या नात्यामध्ये तर असं काही नाहीच आहे. ही एक अतिशय चुकीची कल्पना आहे. आपले नातेसंबंध हे ठराविक पॅटर्नचे नसतात, ते प्रत्येकाचे वेगळे असतात, ते वर खाली होतात, त्यात समस्या येणं हे अतिशय स्वाभाविक आहे. हे जर आपण लक्षात ठेवलं तर मग आपण सोशल मीडियावरच्या रील्सशी आपल्या नातेसंबंधांची तुलना करणार नाही,
आणि मग तुलना केल्याने होणारं जे दुःख आहे, ज्या समस्या आहेत हो. त्या निर्माण होणार नाही. बरोबर. आणि वेळाचा भाग तर खरंच खूपच महत्त्वाचा आहे, कारण नाते संबंध निर्माण करणं, ते बॉन्डिंग निर्माण करणं, त्यातला संवाद जिवंत ठेवणं, या सगळ्यासाठी खरंच खूप वेळ आपल्याला द्यावा लागतो. आता तुम्ही खरंच म्हणाले मॅडम, कारण सोशल मीडियाशी एकदा काय कनेक्ट झालं ना, तर माणसांमध्ये जो घरातल्या घरात जो संवाद असतो तो अतिशय कमी होतो. जेव्हा पर्टिक्युलरली आपण लहान मुलांबद्दल बघतो तर आई पण किचनमध्ये बिझी असते. पूर्वी मुलं अगदी आईजवळ येऊन ती कामात असली तरी तिथे होमवर्क किंवा काय अभ्यास करत बसले राहायचे. पण आता अलीकडे त्यांना मोबाईल मिळाला की ते एकांत शोधत राहतात. अगदी लहान मुलं देखील एकांत शोधतात. मग अशा वेळेस आई वडिलांची भूमिका काय असली पाहिजे, कशी असली पाहिजे? कारण हे प्रत्येकाला फार कठीण जात आहे मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणं. बरोबर. आपण काही ना गमतीदार फॅक्ट इथे लक्षात घेऊया, की असं जसं आपण मगाशी म्हणालो की सोशल मीडियाचा हा जो काळ होता हा 2000च्या नंतर सुरू झाला जास्त करून. तर आमच्या शास्त्रामध्ये ना एक मजेशीर आम्ही संज्ञा वापरतो की मुलं सोशल मीडियाचे नेटिव्ह आहेत, म्हणजे मूळ रहिवासी आहेत, कारण त्यांच्या जन्मापासूनच हा सोशल मीडिया आहे. आणि आपण जे आहोत, ॲडल्ट जे आहोत, हे मात्र या सोशल मीडियामध्ये असणारे इमिग्रंट आहोत, म्हणजे आपण त्याच्यामध्ये नंतर आलो. म्हणजे जे तुम्ही म्हटलं की मुलांना सोशल मीडिया पाहून काहीतरी त्यांच्यावरती इम्पॅक्ट होतो, तर शास्त्र तर असं सांगतं की तो इम्पॅक्ट अगदी गर्भावस्थेपासूनच सुरू होतो. आणि जर आई स्वतः सोशल मीडियामध्ये गुंतलेली असेल तर मुलाच्या ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे, मेंदूची जी डेव्हलपमेंट आहे, त्याच्यावरती अतिशय घातक परिणाम होऊ शकतो. म्हणजे मुलांकडे आपल्याला नंतर जावं लागेल, आधी आपल्याला पालकांचीच भूमिका तपासून पाहावी लागेल. मग मूल जे असतं, एखादं लहान आपण म्हणून बाळ असतं, ते जेव्हा आईच्या जवळ असतं तर खूप गरजेचं असतं की त्या आईने त्याला आय कॉन्टॅक्ट देणं, त्याच्याबरोबर काहीतरी गोष्टी करणं, तो सततचा आय कॉन्टॅक्ट, ते बोलणं, तो स्पर्श, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग एखादी आई जर मुलाला घेऊन बसली पण तिचं लक्ष मात्र आपल्या फोनमध्ये आहे, तर हे पूर्ण चक्र न तिथूनच बिघडायला लागतं. आणि मग तिथून जर ते चक्र बिघडलं तर मुलं सोशल मीडिया बरोबर जी त्यांची वाढ होते ती पालकांच्या जागी सोशल मीडियालाच बघायला लागतात. आणि जर अति सोशल मीडियाचा वापर झाला तर मुलांमध्ये अनेक तऱ्हेच्या समस्या निर्माण होतात. पहिली तर आम्ही खूप कॉमनली बघतो मुलांमध्ये की त्यांचा अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन स्पॅन अतिशय कमी होतो. तो अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी झाल्यामुळे काय होतं की जी त्यांची रोजचे टास्क आहेत, की जसं मला 4 पानं वाचायची आहेत, मला काही लिहायचं आहे, तर हे ते सहजतेने करू नाही शकत. मग काय होणार की त्यांचा अभ्यास अफेक्ट होणार, अभ्यासातली त्यांची गोडी कमी होणार, मार्क कमी होणार, अकॅडमिक्समधला परफॉर्मन्स आहे तो कमी होणार. मग तो कमी झाला की परत टीचर रागवणार, आईवडील रागवणार, म्हणजे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार. काही केसेसमध्ये आपल्याला असं दिसतं की ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजे अतिचंचलपणा, हा त्रास मुलांमधला खूप वाढीला लागतो. एक खूप मोठा दुसरा दुष्परिणाम आपल्याला असा दिसतो की मुलांमध्ये ॲग्रेसिव्ह टेंडन्सीची वाढ होते. म्हणजे ते अतिशय ॲग्रेसिव्ह होतात की मला एखादी वस्तू नाही मिळाली ना, मग समोरच्याला अटॅक करणं, मारणं, त्याच्या हातामधनं ती वस्तू हिसकावून घेणं, हा एक परिणाम आपल्याला झालेला दिसतो. ती कुटुंबापासून तुटतात, हा एक परिणाम आपल्याला झालेला दिसतो. त्याच्यानंतर एक ग्रुप तयार करून दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणे, अशा तऱ्हेच्या अनेक वर्तन समस्या देखील मुलांमध्ये ना सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होतात. आणि हे आता अगदी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणजे काही आपले अनुभव असतात तर ते आपण अनुभवाच्या लेवलवर बघतो, आणि काही गोष्टी मात्र रिसर्च होऊन त्या प्रूव्ह होतात. तर आता मुलांमध्ये वर्तन समस्यांमध्ये वाढ होते आणि अटेन्शन स्पॅन कमी होतो. शिवाय अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा अँक्झायटी, भावनिक असमतोल निर्माण होतो सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे. हे आता अगदी सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. नाही, पण मॅडम मग नेमकी भूमिका कशी असली पाहिजे आईवडिलांची? बरोबर, हा खूप छान प्रश्न आहे. कारण बरेचदा ज्या वेळेला मुलांचं काउन्सिलिंग करण्यासाठी लोक आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही म्हणतो की मुलांचं काउन्सिलिंग नंतर, पालकांचं काउन्सिलिंग आधी. तर मी जसं मगाशी म्हटलं की मुलांची वाढ म्हणजे त्यांच्या मेंदूची वाढ, त्यांची शारीरिक वाढ,
या सगळ्यामध्ये पालकांचा जो भाग आहे, रोल आहे, तो त्यांनी खूप चांगला समजून घेतला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी आई वडील जे आहेत ते रोल मॉडेल आहेत मुलांसाठी, हे कायमच लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे खूपदा आपण मुलांना सांगतो की अमुक एक गोष्ट करू नको, पण आपण मात्र ती अगदी आनंदाने करत असतो. किंवा आपल्याला वाटतं की मी ही गोष्ट करते, ही काही मुलाला कळणार नाहीये, पण मुलं मात्र अतिशय शिताफीने ते बघत असतात. तर आपल्या शब्दांपेक्षा आपल्या कृती मुलांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हे आपण लक्षात ठेवलं, आपण जसा वापर करू सोशल मीडियाचा त्याप्रमाणे मुलं करणार आहेत हे लक्षात ठेवलं, आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स असतात, त्या गाईडलाईन्स जर आपण लक्षात घेतल्या आणि त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची रचना केली, आपले दैनंदिन व्यवहार केले, तर मुलांमध्ये या सोशल मीडियाचा परिणाम नक्कीच आपल्याला कंट्रोल करता येतो. आता हे लहान मुलांबद्दल झालं मॅडम. आता जे किशोरवयीन मुलं असतात, हो, त्यांचं आपलं स्वतःचं विश्व असतं, वेगळं विश्व असतं. लहान मुलं तरी आपल्या आईवडिलांना फॉलो करत असतात, पण यांच्यासाठी कसं काय करायला हवं आपण? राईट. किशोरवयीन मुलांचा जो मुद्दा आहे ना, तो या पूर्ण ग्रुपमध्ये, या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी आपण 2 गोष्टी लक्षात घेऊया की एकतर किशोरवयीन मुलांचा जो ब्रेन आहे त्याची जी डेव्हलपमेंटल स्टेज असते, तिथे सोशल मीडिया सगळ्यात जास्त नकारात्मक परिणाम करू शकतो. आपण कॉमनली म्हणतो सायकोलॉजीमध्ये की टीनेजमध्ये आपली आयडेंटिटी डेव्हलप होते. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. माझ्या आजूबाजूला असणारं जग कसं आहे ह्याचं भान येतं. याच्याबद्दल माझे स्वतःचे विचार विकसित व्हायला लागतात. जग कसं आहे याचा दृष्टिकोन बनतो. या सगळ्या महत्त्वाच्या कालखंडामध्ये जर मुलांनी सोशल मीडियाचा अतिवापर केला तर त्यांच्यावरती या सगळ्याचा खूप घातक परिणाम होऊ शकतो. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काय आहे की सायन्स आपल्याला असं सांगतं की जे मानसिक आजार असतात त्यातल्या खूप साऱ्या गंभीर आजारांची सुरुवात कुमारवयामध्ये होते. मला असं वाटतं मॅडम, हा विषय म्हणजे किशोरवयीन मुलं आणि हा जो सोशल मीडियाचा कनेक्ट आहे तो फार डेंजरस आहे. तर आपण याबद्दल पुन्हा चर्चा करू. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य या विषयावर, आणि आपल्यासोबत आहेत अनुपमा गडकरी मॅडम. मॅडम, आपण किशोरवयीन मुलं आणि सोशल मीडिया याबद्दल जाणून घेत होतो. हो, जसं मी मगाशी म्हटलं की मेंदूची वाढ आणि सामाजिक भान, शारीरिक भान आणि दृष्टिकोन निर्माण होणं, या सगळ्या अंगांनी कुमारवय हे अतिशय सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा आयुष्याचा टप्पा असतो. या वयामध्ये जर मुलांनी सोशल मीडियाचा निगेटिव्ह वापर केला तर त्यांना या सगळ्या ह्याच्यात एक त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोच अतिशय नकारात्मक होतो. आपल्याला आज आजूबाजूला ही अतिशय हिंसकता वाढलेली दिसते कुमारवयीन मुलांमध्ये, व्यसनं वाढलेली दिसतात, तर त्याचं मूळ सुद्धा कुठेतरी याच्यामध्ये आहे. दुसरं मी जसं म्हणत होते की अनेक मानसिक आजारांची सुरुवात कुमारवयामध्ये होत असते, आणि त्यामुळे मानसिक आरोग्याचं संवर्धन कुमारवयामध्ये होणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्यावेळी जर सोशल मीडियाच्या मार्फत त्यांच्या मनात चुकीच्या कल्पना गेल्या, घातक कल्पना गेल्या, तर मग त्यांच्या मानसिक आरोग्यावरती खूप जास्त मोठा परिणाम होतो. आजारांची सुरुवात होते, आजारांचं प्रमाण वाढतं, असलेल्या आजाराची तीव्रता वाढते, असे अनेक तऱ्हेचे आपल्याला परिणाम त्यांच्यावरती दिसतात. पण मग काय काळजी घ्यायला पाहिजे मॅडम आपण? आता त्या मुलांना कसं काय समजवणार, कारण ते म्हणजे त्यांची इच्छाच नसते पालकांना ऐकून घेण्याची. आपण एक असं मुळात लक्षात घेऊ ना की आपल्याला कुमारवयीन मुलाला करेक्ट नाही करता येणार त्या दिवशी, की यासाठी ती सिस्टम, ती प्रथा, तो एक अनुबंध आपल्या घरात सुरुवातीपासून हवा. तो संवाद जर सुरुवातीपासून असेल तर फक्त मूल कुमारवयीन झालं म्हणून ते तुमच्याशी संवाद नाही करत असं कदाचित काही दिवस होईल, काही महिने होईल, पण परमनंटली नाही होणार. दुसरं असं आहे की आपल्याला कुमारवयीन मुलांचं ऐकून जास्त घ्यायचं असतं, है ना. जसं तुम्ही म्हणालात आणि ते योग्यच आहे की त्यांना दुसऱ्यांचं ऐकायचं नसतं, त्यांना स्वतःचं बोलायचं असतं. त्यामुळे त्या संवादात पालकांचा भाग कमी, मुलांचा जास्त आहे. प्रश्न विचारले, त्यांच्या अनुभवांवर आपण
तातडीने नकारात्मक प्रतिक्रिया नाही दिली हो. तर मात्र ती मुलं आपल्याशी नक्कीच या विषयावर बोलतात. सोशल मीडियावरचे धोके हे कुमारवयीन मुलांना समजावून सांगावे लागतात. आज आपल्याकडे सोशल मीडियावरती अशा अनेक घटना घडतात की ज्यामध्ये मुलांकडे अतिशय गुप्त अशी माहिती विचारली जाते, त्यांचे फोटो मागितले जातात हो. किंवा त्यांना बऱ्याचदा ब्लॅकमेल केलं जातं काही गोष्टींसाठी. यासाठी पालकांचा आणि मुलांचा एक मोकळा संवाद असावा. हो. त्यांना या धोक्याची जाणीव आपण करून दिली पाहिजे. ती जाणीव जर आपण त्यांना करून दिली आणि त्यांच्याशी सतत बोलत राहिलो, त्यांचं ऐकत राहिलो जास्त आपलं बोलण्यापेक्षा, तर नक्कीच ते आपल्याशी संवाद साधतील. आपण एक लक्षात घेऊया की पूर्वीच्या काळापेक्षा आत्ताच्या कुमारवयीन मुलांचं मन विचार करायची पद्धती खूप भिन्न आहे. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या तऱ्हेचं पेरेंटिंग आता नाही करता येणार. इथे थोडं पालकांनाही स्वतःचे स्किल्स वाढवणं, शिकणं नवीन गोष्टी. कारण बरेचदा असं होतं की मुलं पारंगत असतात सोशल मीडियामध्ये, पालकांना मात्र तो इफेक्टिव्हली वापरताही येत नाही. तर हे सगळं पालकांना जाणीवपूर्वक करावं लागेल. शिकूनही घ्यावे लागतील. हो, ऍक्च्युली ते हो. कुठे ऍक्टिव्ह आहेत हो, हे पण माहीत असणं गरजेचं आहे. हो. पेरेंट कंट्रोल किंवा पेरेंटल मॉनिटरिंग हा एक यातला खूप महत्वाचा भाग आहे. बट मॉनिटरिंग शुड बी ऑल्सो परफेक्ट मॅडम ना, कारण ते हार्श म्हणजे झालं तर कदाचित मुलं अजून डिस्टर्ब होतील. हो हो. म्हणून आम्ही काय म्हणतो ना की ती ट्रस्ट हवी. म्हणजे ट्रस्ट कशी हवी की मुलाला मुळात मोकळेपणा वाटला पाहिजे की मी आज हे पाहिलं, याचा काय अर्थ होतो आई, किंवा मी आज हे ह्याच्यावरती वाचलं, याचा जगाशी काय संबंध आहे बाबा, असा प्रश्न विचारण्याची मोकळीक त्याला वाटली पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं सोबत जास्त वेळ घालवणं पण गरजेचं आहे. अगदी बरोबर. पालकांनी आणि मुलांनी, नाही का बरोबर मॅडम? बरोबर. बरं मॅडम, मी हा विचारणार होती प्रश्न की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या काही स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत का या सोशल मीडियाच्या वापराबद्दल, किंवा कुठली साईट किंवा कुठलं काय बघितलं पाहिजे याबद्दल? हो हो. सोशल मीडिया हे एक अनरेग्युलेटेड फील्ड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना असं काही रेग्युलेशन कुठे डेव्हलप नाही केलेलं किंवा त्याच्यामध्ये सेन्सॉरिंग नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या तऱ्हेचं गुड बॅड अगली असं सगळ्या तऱ्हेचं कंटेंट बघायला मिळतं. त्याच्यासाठी आपण 2 तऱ्हेच्या साईट्स बघू शकतो. एक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये परत जसं आम्ही आधी म्हटलं त्याप्रमाणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की मुलांचा सोशल मीडियाचा वापर पालकांनी रेग्युलेट करावा. लहान मुलांच्या बद्दल मी म्हणते आहे. आणि तो मॉनिटरी करायला हरकत नाही. म्हणजे तिथे काही वेबसाईट असतात ज्याला सेफ्टी लॉक असतं. मग इथे परत हे आला की पालकांना शिकावं लागेल ते कसं वापरायचं. परंतु ते जर वापरलं, ते त्यांनी शिकलं, तर मग तो डॅमेज आपण टाळू शकतो. कारण एक्सपोजर इज एक्सपोजर. ते एकदा झालं की मग त्याचे परिणामच आपल्याला करेक्ट करता येतात. एक्सपोजर बदलता येत नाही. राईट. आणि कुमारवयीन मुलांबद्दलही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यात ते असं म्हणतात की एका वेळी 2 तासापेक्षा जास्त बघू नये. शिवाय तुम्ही जे बघता आहात त्याचा अर्थ लावणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. ते झालं पाहिजे. तो अर्थ लावणं ही प्रक्रिया तुम्हाला ते सुदृढतेकडे नेणार आहे का विकृतीकडे नेणार आहे हे ठरवतं. त्यामुळे ते झालं पाहिजे. आणि अनेक शारीरिक दुष्परिणाम पण ह्याचे समोर आलेले आहेत. त्यामुळे शारीरिक ह्याच्या दृष्टीनेही त्याचा जो वापर आहे तो नेमका असावा, तो कमी असावा, कमीत कमी असावा. आणि त्याच्यात आपण जे पाहतो त्याचा अर्थ लावणं हे फार गरजेचं आहे. सेफ्टी हा विषय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन खूप जास्त याच्यावरती भर देतं. प्रायव्हसी सेटिंग्स जे असतात ते समजून घेणं, किंवा आपली मुलं किंवा इवन आपण ॲज अन अडल्ट कोणत्या प्रश्नाला काय उत्तर देतो आहोत, कोणत्या वेबसाईटवर कोणती माहिती टाकतो आहोत याचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. शिवाय त्यात त्यांनी ना एक असं म्हटलं आहे की तुमचे मॅनर्स, म्हणजे आता एखादा मेसेज आला तर मी अगदी तातडीने धावत धावत त्याला लगेच उत्तर देते का, ही तुमची एंगेजमेंट आहे, ही तुमची त्याच्यामधली अँझायटी आहे, ही कमी केली पाहिजे. तर तुम्ही जितकं शांतपणे तो मेसेज बघाल, मग ठराविक वेळी त्याला उत्तर द्याल, त्यातनं तुमचा चांगला वापर त्या मीडियाचा होईल पुढे. कारण शेवटी कोणतीही टेक्नॉलॉजी गुड किंवा बॅड नसते, तिचा आपण उपयोग कसा करू याच्यावरतीच ते अवलंबून असतं.
दुसऱ्या गाईडलाईन आहेत त्या इंडियन सायकियाट्री सोसायटीने दिलेल्या आहेत. बरं. आणि ह्या खूप डिटेल गाईडलाईन्स आहेत. या त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळू शकतात. परंतु काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स मी इथे सांगू इच्छिते. तर इंडियन सायकियाट्री सोसायटी असं म्हणते की 0 ते 18 महिने, 1.5 वर्ष या काळात एक्सपोजरच नको. हो. म्हणजे आता आपण जन्मता जे बाळाच्या हातात मोबाईल देतो ते अतिशय चूक आहे. ते एक्सपोजर नको. फक्त मेडिकल इमर्जन्सी की बाळ दुसरीकडे, आई दुसरीकडे आहे किंवा काही दुसरी इमर्जन्सी आहे तरच त्याला फोन द्यावा. मग दुसरी गाईडलाईन त्यांनी अशी सांगितलेली आहे की जी मुलं आहेत 2 ते 5 वर्षाची, 2 ते 8 वर्षाची, यांना एन्टायटलमेंट म्हणून फोन देऊ नये. म्हणजे काय की मुलांना, मी जसं म्हटलं ना, ते नेटिव्ह आहेत, त्यांना असं वाटतं माझा हा जन्मसिद्ध हक्कच आहे. आणि मग आपण केसेस ऐकतो ना की फोन काढून घेतल्यामुळे मुलं अतिशय डिस्टर्ब झालं. तर तो त्याचा जन्मसिद्ध हक्क नाहीये, तो एक प्रिव्हिलेज आहे. या तऱ्हेने तो इंट्रोड्यूस केला जावा. त्या वापरावर नियंत्रण असावं. खूप साध्या साध्या सोप्या सोप्या टिप्स आहेत याच्यामध्ये की आपण जर बेडरूम आणि आपल्या पर्सनल स्पेसेस इथे मोबाईल वापरायचाच नाही असं जर आपण ठेवलं तर आपण त्याचा अतिवापर टाळतो, त्यातले धोकेही टाळतो. आपण जर झोपण्यापूर्वी 1 तास सगळ्या तऱ्हेचे सोशल मीडिया, स्क्रीन टाइम सगळं बंद करणं हे जर ठरवलं तर आपण त्याचा वापर खूप चांगला करतो. आणि एक त्यांनी त्याच्यामध्ये आणखी वेगळी टिप दिलेली आहे, ती म्हणजे आयडेंटिटी डिस्क्लोजर. कारण सोशल मीडियामध्ये ना आयडेंटिटी माहिती नसते. आपल्याशी अमुक एका नामाने बोलणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात कोणीतरी दुसरीच व्यक्ती असू शकते. नाही, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मॅडम. याबद्दलही आपण पुन्हा जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य या विषयावर. आणि आपल्यासोबत आहेत अनुपमा गडकरी मॅडम. मॅडम, आपण आयडेंटिटी डिस्क्लोजर याबद्दल जाणून घेणार होतो. मी जसं म्हटलं ना की सोशल मीडिया हे एकतर फील्ड अनरेग्युलेटेड आहे आणि ते आभासी जग आहे. त्या आभासी जगामध्ये आपण नक्की कोणाशी बोलतो आहोत हे अनेकदा आपल्याला ठाऊक नसतं. आणि तरुण मुलामुलींमध्ये किंवा लहान मुलांमध्ये हा एक फार मोठा धोक्याचा मुद्दा आहे. त्यामुळे आपली स्वतःची माहिती शेअर करताना आपल्याला अतिशय सावध राहणं गरजेचं आहे. बरेचदा आपण ओव्हर शेअरिंग करतो. म्हणजे समोरच्या माणसाने नुसतंच विचारलेलं असतं की तुझं घर कोणत्या एरियात आहे आणि आपण उत्साहाच्या भरामध्ये घर नंबर पासून ते सगळी माहिती देत सुटतो. तर हे ओव्हर शेअरिंग करू नये. ज्या आपल्याला चुकीच्या व्यक्ती वाटू शकतात किंवा ज्यांच्याबद्दल 1% आपल्याला डाऊट आहे अशा व्यक्तींशी कम्युनिकेट करू नये. सोशल मीडियाचा एक खूप मोठा भाग आहे तो आहे कमर्शियल याचा, ॲडव्हर्टाइजमेंटचा. तर इथे तर खास करून आपल्याला सावध राहावं लागतं कारण की त्याच्यावरती खूप फसवणूक होते. आणि मग फसवणूक झाली की मानसिक ताण, मग परत आपलं मानसिक आरोग्य खराब होणार, असे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे आपली आयडेंटिटी डिस्क्लोज करण्यापूर्वी विचार करावा. यंगस्टर आपले हँडल तयार करताना आपला जो आयडेंटिटी मार्क असतो तो तयार करताना बरेचदा आपली प्रायव्हेट माहिती देतात. ते देणं टाळणं गरजेचं आहे आणि सावध राहणं गरजेचं आहे. जिथे जिथे आपल्याला कोणतीही संशयास्पद प्रश्न वाटेल किंवा अति खोलात जाऊन चौकशी होते आहे असं वाटेल तिथे कोणतीही माहिती आपण शेअर करू नये. आणि आपली एंगेजमेंट जास्तीत जास्त कन्स्ट्रक्टिव्ह राहील. आपण शिक्षणासाठी, नवीन ज्ञान घेण्यासाठी, काही कंटेंटची निर्मिती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला तर ते आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच जास्त महत्त्वाचं राहील. बरोबर. मॅडम, आता ह्या सोशल मीडियाचा नेमका शारीरिक आरोग्यावर कसा काय परिणाम होतो? पहा, आपलं आरोग्य म्हणजे एक अद्वैतच आहे ना. आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे ते काही आपण असं खूप वेगळं वेगळं नाही पाहू शकणार. आत्ताच्या काळामध्ये शास्त्र आपल्याला सांगतं की इवन शारीरिक आरोग्यामध्ये 40% ज्या आरोग्याच्या तक्रारी असतात त्यांचं मूळ मानसिकतेमध्ये असतं. म्हणजे तुम्हाला असणारा तणाव किंवा तुमच्या मनात असणारे कॉन्फ्लिक्ट याच्यामुळे ते होतं. तर शारीरिक आरोग्यामध्ये 2 गोष्टींमध्ये आपल्याला जास्त हे दिसलेलं आहे. एक तर फिटनेस, कारण सोशल मीडिया ही अतिशय सेडेंटरी ॲक्टिव्हिटी आहे, ती आपण एका जागी बसून करतो. त्यामुळे या सेडेंटरी लाईफस्टाईलकडे आपण ओढलं जातो. फिटनेस कमी होतो.
फिटनेस कमी झाला की इम्युनिटी कमी होते. इम्युनिटी कमी झाली की आपण कोणत्याही रोगांचे, खास करून जे लाईफस्टाईलशी असणारे डिसऑर्डर्स आहेत, जसं इवन डायबिटीज हा सुद्धा एक लाईफस्टाईलशी निगडीत असणारा रोग आहे, त्याचे बळी ठरू शकतो. दुसरा, आपल्या डोळ्यांवरती ह्याचा खूप जास्त परिणाम होतो. त्यामुळे दृष्टीचा वापर आता अलीकडे बरेचदा खूप लोक मेसेजला उत्तर देत नाहीत आणि मग त्याच्यानंतर म्हणतात, नाही मला डॉक्टरांनी 4 दिवस रेस्ट घ्यायला सांगितली होती, फोन बघायचा नाही असं सांगितलं होतं. म्हणजे त्या स्टेपपर्यंत आपण जातो आहोत. आपलं पोश्चरशी रिलेटेड अनेक नवीन डिसऑर्डर तयार झालेले आहेत. तर असा ह्या आपल्या शारीरिक आरोग्यावरती सुद्धा, म्हणजे फिटनेसपासून अवयवांची कार्यक्षमता, आपली इम्युनिटी, या सगळ्यावरती सोशल मीडियाच्या अतिवापराचा परिणाम नक्कीच होतो आहे. बरं मॅडम, जर एन्झायटी आणि डिप्रेशन या माध्यमातून झालं तर त्याचं कसं काय आपल्याला हँडल करावं लागेल त्या गोष्टी? हो, आपण असं बघूया की एन्झायटी आणि डिप्रेशन हे शब्द असे झालेत ना की त्यात 2 भाग होतात. एक तर आपण ते अतिसहजतेने घेतो किंवा त्याला अति घाबरतो. म्हणजे एन्झायटी डिप्रेशन काय होतं, सगळ्यांना होतं असं म्हणतो, किंवा मग अरे बापरे तुला काहीतरी खूप मोठा मानसिक आजार झालेला आहे असं म्हणतो. तसं नाही करू. म्हणजे आपण काळजी घेतली, पण अनेकदा एन्झायटी डिप्रेशनचा त्रास सोशल मीडियाच्या अतिवापराने देखील होऊ शकतो. सगळ्यात पहिले आहे की अवेअरनेस, की मला नक्की काय होतंय. मला जे होतंय ते सोशल मीडियाच्या वापरामुळे होतंय, आणखी कशामुळे होतंय हे थोडंसं आपण शोधून काढणं. मग दुसरी स्टेप राहील की आपण ते कोणाशी तरी बोलणं. बरेचदा मानसिक आरोग्याबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमजुती आहेत. एक स्टिग्मा आहे, एक कलंकाची भावना आहे. त्यामुळे यंगस्टर्स, मुलं किंवा इवन अडल्ट, त्यांना खूप त्रास जरी होत असेल तरी ते शेअर करायला घाबरतात. ते करू नये. मग आता शेअर कोणाशी करायचं? मग शेअर करण्यामध्ये सगळ्यात पहिले आहे की तुमच्या विश्वासाची व्यक्ती, तुमचे कुटुंबीय. मग त्यानंतर मुलं असतील तर ते आपल्या शिक्षकांची शेअर करू शकतात. शाळेमध्ये आजकाल सुदैवाने बहुतेक शाळांमध्ये काउन्सिलर, समुपदेशक असतात, त्यांच्याबरोबर शेअर करू शकतात. आणि फॅमिली डॉक्टर्स यांच्याबरोबर शेअर करू शकतात. काही उपाययोजना आपण तातडीने करू शकतो. सोशल मीडियाचा वापर कमी करणं, फिजिकली ॲक्टिव्ह होणं. आपल्याला सायन्स असं दाखवतं की फिजिकल ॲक्टिव्हिटी हे तुमचं नॅचरल अँटीडिप्रेसंट आहे. अच्छा, ते तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते. इवन योगाची प्रॅक्टिस, रिलॅक्सेशन टेक्निक्सची प्रॅक्टिस, याच्याने सुद्धा आपण आपलं मानसिक आयुष्य अतिशय सुदृढ ठेवू शकतो. ते आपण लगेचच सुरू करावं. आणि मग त्याच्यानंतरही आपल्याला वाटलं की आपला त्रास अजून जास्त आहे तर सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट यांची मदत नक्कीच घ्यावी. हे अतिशय ट्रीटेबल असतं. यातनं व्यक्ती बाहेर येतात. संकोचू नये किंवा एक आपण म्हणतो ना स्टिग्मा असतो, त्या भावनेनी वेळ घालवू नये. हो, बरेचसे पेशंट असे असतात मॅडम की ज्या मानसिक आरोग्य त्यांचं व्यवस्थित नसतं, पण सायकॅट्रिस्टकडे जाताना त्यांना त्रास होतो किंवा काउन्सिलरकडे जाताना त्यांना घरून पण परमिशन नसते. तर मग अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? बरोबर. आता एकतर सुदैवाने हे चित्र थोडं बदलतंय. आता कोविडमध्ये बरीचशी जागरूकता आली आहे आपल्या मानसिक आरोग्याविषयी. पण समजा या जसं तुम्ही उल्लेख केलात की घरून परमिशन नाही किंवा काही मदत अवेलेबल नाही, तर अनेक वेबसाईट आपल्याकडे अशा आहेत की ज्या तुम्हाला डायरेक्टली विनामूल्य आणि खूप चांगल्या सर्व्हिसेस देतात. हां, फक्त मी जसं म्हटलं मगाशी तसंच ह्या व्हेरीफाय कराव्या. या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आहेत, इंडियन सायकियाट्री सोसायटीच्या आहेत, निम्ह्यांसारखी संस्था आहेत त्यांच्या आहेत. हेल्पलाईन नंबर्सही आपल्याला खूप सहज अवेलेबल होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये सेल्फ हार्म किंवा स्वतःला काही करण्याची इच्छा होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा टेलिफोनिकली, नेटवरती किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ही मदत मिळू शकते. ही मदत त्यांनी नक्कीच घ्यावी. ही सर्व मदत ही विनामूल्य असते, त्यामुळे त्यांना त्यासाठी खास करून पैसे हे करायची ही गरज नाही. आपल्या नागपूरला सुद्धा एम्स ही जी संस्था आहे ह्यांची देखील एक मोठी हेल्पलाईन आहे. अनेक NGOsच्या फ्री ऑफ कॉस्ट या तऱ्हेच्या सर्व्हिसेस अवेलेबल असतात. तिथून हेल्प नक्कीच घ्यावी.
हो, फक्त सोर्स हा आपला ऑथेंटिक असला पाहिजे, असला जेणेकरून पाहिजे. आपल्याला हो. मिळणारी मदत हो, ही ऑथेंटिक हो. राहील, व्यवस्थित राहील. बरोबर. खूप छान आहे मॅडम. थोड्या वेळापूर्वीच तुम्ही बोललात की शाळांची काय भूमिका असली पाहिजे, तर निश्चितच आजकाल काउन्सिलर्स वगैरे असतात. तर नेमकं सांगा मॅडम की शाळा मानसिक आरोग्य आणि सोशल मीडिया, मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि सोशल मीडियापासून स्टुडंट्सला दूर ठेवण्यासाठी त्या काय करू शकते, म्हणजे कसा बरोबर. रोल प्ले करू शकतात? हो, शाळा खूपच महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात, कारण की शाळा हे मुलांचं दुसरं घर आहे. हो. आजकालच्या काळामध्ये तर मुलं घरापेक्षाही कधी कधी शाळेमध्ये जास्त वेळ घालवतात. मानसिकदृष्ट्या सुद्धा शिक्षक हे दुसरे पालक असतात मुलांच्या मनात. त्यामुळे शिक्षकांचं प्रशिक्षण की याविषयी त्यांच्यामध्ये असणारी जागरूकता आणि शाळांनी अवेअरनेस प्रोग्राम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. समुपदेशकाला सुद्धा ना एक ज्याला आम्ही म्हणतो सायकोलॉजिकल फर्स्ट एड, जसं आपल्याला फिजिकल फर्स्ट एड सगळ्यांना माहिती असते, पण एक सायकोलॉजिकल फर्स्ट एड असते, इमोशनल फर्स्ट एड असते की एखादे मूल डिस्ट्रेसमध्ये आहे तर त्याची मदत कशी केली जावी. यासाठी समुपदेशकांचं ट्रेनिंग होत असतं. ती शाळांनी ते भाग डेव्हलप करावेत. एक दुसरा खूप भाग आहे की अनेकदा मुलांना, खास करून 8वी ते 10वीच्या मुलांना बऱ्याचशा गोष्टी या बेकायदेशीर आहेत हेच माहिती नसतं. म्हणजे जशी एखादी क्लिप माझ्या ह्याच्यावर आली आणि मला ती फारच सनसनाटी वाटली, तर ॲज अन अडल्ट मी विचार करेन की ही बरोबर आहे का. पण एक 8वी 9वीतलं मुलं असतं ते थोडंसं इम्पल्सिव्ह असतंच, ते पटकन शेअर करतं, पण हे बेकायदेशीर आहे हे त्याला माहिती नसतं. म्हणून या क्षेत्रामधल्या तज्ज्ञांची मदत घेऊन मुलांना व्यवस्थितरित्या समजावून सांगणे की काय कायदेशीर आहे, काय कायदेशीर नाही आहे, किंवा तुमच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम काय होतो, हे शाळांनी करणं खूप गरजेचं आहे. आणि एखाद्या मुलाला समस्या निर्माण झाली तर त्याला योग्य मार्गदर्शन करणं, त्याला वेगळं काढू नये किंवा त्याला टार्गेट करू नये, त्याच्यावरती टीका करू नये, तर उलट त्याला मदत करणं, पालकांशी सुसंवाद साधणं आणि या विषयाची जाणीव त्यांना करून देणं, हे उपाय शाळेमध्ये जर केले तर आपले बरेचसे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. बरोबर. यानंतर मॅडम आपण सोशल मीडियाचं नेमकं ऑप्शन काय हे जाणून घेऊ. त्यापूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत अनुपमा गडकरी मॅडम. मॅडम, नेमकं सोशल मीडियाचं स्थान आपल्या जीवनात मर्यादित ठेवायचं असेल तर आपण वेगळ्या काय उपाययोजना करू शकतो किंवा कसं काय बॅलन्स करू शकतो? सोशल मीडियाचं जग हे आभासी जग आहे आणि आपण आता मागचे काही मिनिटं त्याच्याबद्दलची चर्चा केलीच आहे. आभासी जगातनं खऱ्या जगात परत येणं आणि खऱ्या जगाशी संपर्क साधणं, खऱ्या जगामध्ये आपण वावरणं, हा त्याच्यावरचा एक खूप प्रभावी उपाय आहे. त्यामुळे पहिले तर सोशल मीडियाचा वापरच लिमिटेड केला पाहिजे. याला बॅलन्स करण्यासाठी आपण कोणत्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो, तर आपल्याला खरे मित्र हवे. म्हणजे फेसबुकवरती तुमचे 500 मित्र असतील तर त्यांचा काही उपयोग नसतो. खरे मित्र असणं, ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलू शकता, ज्यांच्याकडे तुम्ही रडूही शकता, तुम्ही एक स्वतः कोणत्याही इनिबिशन शिवाय प्रकट होऊ शकता, असे नातेसंबंध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ते नातेसंबंध तयार करणं हे महत्त्वाचं असतं. फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल मी मगाशी जे बोलले की फिजिकल फिटनेसकडे आपण जितकं लक्ष देऊ तितकी आपली सोशल मीडियावरची डिपेंडन्सी ही कमी होईल, आपले हॉर्मोन्स चांगले राहतील, आपण फिट राहू आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. एक जो तिसरा भाग आहे ना, तो आहे की आपण किती कनेक्टेड आहोत लोकांशी आणि मिनिंगफुली कनेक्टेड आहोत. आता बरेचदा काय असतं की सोशल मीडियावरचे कनेक्शन्स हे तेवढे मिनिंगफुल नसतात. म्हणजे आपण एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेतो का, आपण स्काउट आणि गाईडमध्ये जातो का, आपण आपल्या शेजारी पाजारी जे लोक आहेत त्यांच्याशी आपलं चांगलं कनेक्शन आहे का, याचा जर विचार केला आणि त्यात जर आपण इन्व्हॉल्व राहिलो तर नक्कीच आपल्याला सोशल मीडियाचा वापर कमी करता येईल. जे आपल्याला गरजेचं आहे, सिक्युरिटी म्हणा, माहिती म्हणा, एंटरटेनमेंट म्हणा, ते आपल्याला खऱ्या जगात खऱ्या स्वरूपामध्ये मिळेल आणि मग आपलं मानसिक आरोग्य देखील खूप चांगलं
त्याचं संवर्धन होईल आणि आपण मानसिकदृष्ट्या सुदृढ राहू. पण तरी मॅडम अजून एक प्रश्न आवर्जून विचारावा असं वाटतो की मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेमके आपल्याला म्हणजे विशेषतः काय केलं पाहिजे, आपण आपल्या दिनचर्यामध्ये काय बदल केला पाहिजे? हो, मानसिक आरोग्याचे ना 3 आयाम आहेत. विचार, वर्तन आणि भावना. आपले विचार असतात, त्यातनं आपलं वर्तन निर्माण होतं आणि त्यातनं आपल्या भावना निर्माण होतात आणि हे तिन्ही असं सतत सुरू असतं. त्यामुळे आपल्याला ना या तिन्हीशी निगडीत ॲक्टिव्हिटीज करत राहिल्या पाहिजे. विचारांचा अवेअरनेस पाहिजे की मी खरंच पॉझिटिव्ह विचार करतो का, की माझ्या मनात नकारात्मकताच भरलेली आहे. नुसतंच पॉझिटिव्ह नाही तर थोडं विवेकी विचार हे आपल्याला हवे. आपल्या भावना कशा येतात, कुठून येतात. मग मी जर रागीट व्यक्ती आहे तर मी फक्त मी रागीट आहे म्हणून जगणार आहे की मी तो राग कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे, हे शिकणं. आणि वर्तन म्हणजे माझं वर्तन, माझं बिहेवियर हे समाजाभिमुख असणं, आत्ताच्या काळामध्ये जे एक्सेप्टेबल आहे तसं असणं, या आयामांवरती विचार करणं. आणि हे फार कठीण नाही आहे. म्हणजे ज्याला आपण सेल्फ केअर म्हणतो, त्या सेल्फ केअरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात की मी माझ्यासाठी 10 मिनिटं काढली, माझाच विचार केला, माझा आनंद मी निर्माण केला, यासारख्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज, कोणता तरी छंद असणं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की मानसिक आरोग्य म्हणजे काही असं खूप मोठं रॉकेट सायन्स आहे असंही नाही आहे. तर हे जे सेल्फ केअरच्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह विचार करतो, विवेकी विचार करतो, आपल्या भावनांचं नियमन करतो, समाजाशी निगडीत असतो, समाजाभिमुख असतो आणि आपल्या स्वतःच्या सवयी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह ठेवतो, व्यसनांपासून दूर राहतो, छंद जोपासतो, वाचन करतो, हे जर आपण सातत्याने करत राहिलो तर आपलं मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही मग काळजी करण्याची अशी गरज नाही किंवा मग त्यासाठी अगदी हजारो रुपये खर्च करून कोणते क्लासेस किंवा कोणत्या रिट्रीटला सुद्धा जाण्याची काही गरज नाही. आपलं आरोग्य मग ते शारीरिक असो की मानसिक हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या उपायांनी आपण आपल्या मानसिक आरोग्याचं संवर्धन नक्कीच करू शकतो. आजचा विषय खूप छान आहे मॅडम, विस्तृत आहे, पण आता वेळ खुणावते आहे. तर दर्शक हो, मॅडम आज आपल्याकडे आल्या आणि मानसिक आरोग्य आणि सोशल मीडिया याचा कनेक्ट कसा आहे आणि या मानसिक आरोग्याला आपल्याला सुदृढ ठेवायचं असेल तर सोशल मीडियाचे नेमके कुठले पैलू आपण पॉझिटिव्हरित्या हँडल केले पाहिजे, कसे हँडल केले पाहिजे हे मॅडमनी सांगितलं. निश्चितच आपल्याला सगळ्यांना याचा फायदा होईल. मॅडम आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.